नमस्कार मंडळी, लाईफस्टाईल विथ गार्गी या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आता आम्ही चाललो आहोत सप्टेंबरमध्ये गणपती येत आहेत, तर आता गणपतीची ज्या मूर्त्या असतात त्या आता दुकानात ठेवलेल्या असतात। तर विरारमध्ये तुम्ही राहत असाल गोकुळ टाउनशिपमध्ये, तर तुम्हाला मी एक शॉप दाखवते, तिथे छान छान गणपतीच्या मूर्त्या आलेल्या आहेत नवीन। तर तुम्हाला जर बुक करायचं असेल तर मी त्यांचा नंबर आणि शॉपचं नाव सांगेन। आता आपण आलो आहोत लालबाग कला केंद्र या शॉपमध्ये। इकडे तुम्हाला छान एकदम रेखीव अशा मूर्त्या बघायला मिळतील। सिंहासनावर बसलेले, वाघावर आपले बाल गणपती, हा बघा किती छान असा सफेद रंगाचा, आणि हा सिंहासनावर बसलेला, अशा छान छान मूर्त्या तुम्हाला इकडे आलात तर बघायला मिळतील। आणि हे जे शॉप आहे ते विरार वेस्ट येथील गोकुळ टाउनशिपमध्ये आहे। बघा शंकराची, आणि इकडे तुम्हाला दोन्ही प्रकारच्या मूर्ती बघायला मिळतील, शाडूच्या, मातीच्या आणि पीओपीच्या। हा बघा, हा एकदम सुंदर गणपती आहे जो गोट्या खेळताना, बाल गणेश आहे, गोट्या खेळतोय। जर लवकर आला तर तुम्हाला इकडे बुकिंग करता येईल आणि छान छान मूर्त्या पण मिळतील। बघा किती सुंदर मूर्ती वाटते, एकदम डोळे बघितले की खूपच छान वाटतं। आणि तुम्हाला अजून रेखीव अशा हव्या असतील ॲट्रॅक्टिव्ह, तर ह्याच्यावर हिरे आणि असं काय ज्वेलरी लावून सजवून देतात ती लोक। तर तुम्ही तसं सांगितलं त्यांना की आम्हाला अजून असं सजवून हवी आहे, तर ते करून देतात, जसं तुम्हाला पाहिजे तसे हिरे लावून देतील। आणि जर त्यांना वेशभूषा करून हवी असेल जसं की धोतर, तर ते त्या मुकुट वगैरे ते तशा प्रकारे लावून सुद्धा देतात।
आणि तुम्हाला मी परत एकदा सांगते, जर ऑर्डर बुक करायचं असेल तर तुम्ही गोकुळ टाउनशिपमध्ये आलात की नाक्यावरूनच 5 मिनटाच्या अंतरावर माधव बिल्डिंग आहे. माधव बिल्डिंगमधूनच तुम्हाला आदी कलेक्शन दिसेल. त्याच्या बाजूलाच हा शॉप आहे, लालबाग कला केंद्र. तर तिकडे आला तर तुम्हाला दिसेलच, गणपती बाहेर ठेवलेले आहेत. तर तुम्ही येऊन बुक करू शकता. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. आणि परत एकदा अजून असेच नवीन गणपती तुम्हाला मी दाखवणार आहे. चला तर मग भेटूयात परत एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.